वेलकम टू MH अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ओपन कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तसेच कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करावं लागेल आणि तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट कधी लागणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंक तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। आता आपण कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार ते बघू। बघा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 त्याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर सगळ्या कॅन्डिडेटसाठी म्हणजे ऑल स्टुडंटसाठी 10th मार्कशीट, अगर तुम्ही 12th केलं असेल तर 12th सायन्सची मार्कशीट, देन डिप्लोमाच्या ऑल इयरच्या ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट, देन डिप्लोमाचं सर्टिफिकेट। तुम्ही डिप्लोमा आता 2025 मध्ये पासआउट कराल तर तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट MHBT इश्यू करेल ते लागेल, आणि तुम्ही अगोदर डिप्लोमा पासआउट असाल तर तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट ऑलरेडी असेल। त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट नाही तर ट्रान्सफर सर्टिफिकेट, दोन्ही सारखेच नाव आहेत, फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट और ट्रान्सफर सर्टिफिकेट। देन रिझर्व कॅटेगरी ऑल म्हणजे रिझर्व कॅटेगरी SC ST कॅन्डिडेट त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल, आणि कास्ट व्हॅलिडिटी सांगेल तुम्हाला मी, नसेल तर काय करायचं आहे। देन अगेन रिझर्व कॅटेगरी NT OBC SC BC SBC कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026, म्हणजे पॅरेंट्सचं इन्कम तुमचं 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। तसेच ॲट द टाईम ऑफ स्कॉलरशिप तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटसुद्धा लागेल तिथे, आणि सेम ते व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2026 तर 26 पर्यंत इन्कम इज लेस दॅन 8 लाख। त्यानंतर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना जर स्कॉलरशिप हवी असेल तर EWS किंवा EBC मध्ये त्यांना स्कॉलरशिप भेटेल, आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया इन्कम सर्टिफिकेट लागेल व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 पर्यंत। आता बघा, आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील आणि त्यांना कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करावं लागेल, तुम्हाला विदाऊट कास्ट व्हॅलिडिटी डिग्रीला ॲडमिशन भेटणार नाही, त्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मस्ट आहे। तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, मग तुम्ही तिथे EWS किंवा EBCची स्कॉलरशिप घेऊ शकता। पण कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही काय करा, तिथे तुम्ही आतासुद्धा अप्लाय करू शकता। ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय तिथून तुम्ही कवरिंग लेटर घ्या, तो फॉर्म नंबर 15 आहे, त्या कवरिंग लेटर घेऊन तुम्ही ऑनलाईन तिथे अप्लाय करा। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यामधल्या त्या ऑफिसला व्हिजिट करा, तिथे व्हॅलिडिटी बनवून भेटते, तिथून तुम्हाला सिम्पली तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुमच्या ॲडमिशनच्या अगोदर तुम्हाला तिथे व्हॅलिडिटी येऊन जाईल, तर अजून 1 महिना आहे, तुमचं व्हॅलिडिटी तुम्हाला इझिली भेटून जाईल। सिम्पली काय करायचं, तुम्हाला तो फॉर्म नंबर 15A कवरिंग लेटर घ्यायचं आहे, कॉलेजमधनं त्याचं स्टॅम्प आणि सही घ्यायची आहे प्रिन्सिपल सरांची किंवा मॅडमची जे असतील ते, आणि ऑनलाईन अप्लाय करून ते डॉक्युमेंट सगळे सबमिट करायचे आहेत। आणि त्यानंतर डिप्लोमाचा रिझल्ट कधी लागेल, बघा डिप्लोमाचा तर आता ज्या मुलांनी डिप्लोमाची एक्झाम दिलेली आहे त्यांचा रिझल्ट इथे डिस्प्ले होईल 4th वीक ऑफ जून, म्हणजे 4th वीक ऑफ जून नंतर जसा रिझल्ट तुमचा डिस्प्ले होईल तर विथिन 7 to 10 डेजमध्ये तिथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26ला सुरुवात होईल। बघा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।